पर्यावरणाचे संतुलन राखणे त्याबरोबरच पर्यावरणासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा विचार मानवाने करणे गरजेचे आहे। अन्यथा वाढते प्रदूषण आणि जीवनावश्यक वस्तूंचा होत असलेला विनाश, अस्वच्छ हवा, अस्वच्छ पाणी, अस्वच्छ भोजन, त्यामुळे मानवाच्या आणि प्राण्याच्या आरोग्यावर होणाऱ्या वाईट परिणामापासून वाचविण्यासाठी आणि पर्यावरण स्वच्छ राहण्यासाठी बायो एन्झाईमची गरज आहे, असे प्रतिपादन खामगाव येथील नॅशनल हायस्कूलमध्ये सोमवारी 11 जुलै रोजी दुपारी 1 वाजता आयोजित कार्यशाळेमध्ये बोलताना केले। लायन्स क्लब खामगाव संस्कृती या क्लबच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले जातात आणि त्यामध्ये वृक्ष लागवड, वनराई बंधारे, प्लास्टिक निर्मूलन स्वच्छता मोहीम, गव्हर्नमेंट कार्यालयाची स्वच्छता, सार्वजनिक वापराच्या स्थळाची स्वच्छता इत्यादी बाबींकडे विशेष लक्ष दिले जाते। अशाच प्रकारे पाणी स्वच्छ मिळावे म्हणून खामगाव शहराची आणि इतर गावाची गरज भागविणारे जलसाठे यांच्यामध्ये प्रदूषणामुळे येणारा घनकचरा आणि विविध प्रकारची घाण याला जर स्वच्छ करायचे असेल तर त्यामध्ये जैविक उत्पर्के निर्माण करून ती पाण्यामध्ये सोडणे फार गरजेचे आहे। ही गरज ओळखून बायो एन्झाईम तयार करण्याची सोपी पद्धत या कार्यशाळेमार्फत शाळेच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात आली आणि त्यांना त्या ठिकाणी प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले। जे विद्यार्थी या कार्यशाळेमध्ये शिक्षण घेऊन स्वतः प्रयोग करतील आणि बायो एन्झाईम तयार करून जलसाठ्यांमध्ये आणि नद्यांमध्ये टाकतील त्या विद्यार्थ्यांना आयोजकातर्फे प्रशस्तीपत्र तसेच बक्षीस सुद्धा देण्यात येईल। या कार्यक्रमाचे आयोजन लायन्स क्लब संस्कृतीने केले होते। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नॅशनल हायस्कूलच्या प्राचार्या डॉक्टर प्रवीणा शहा, उपप्राचार्या कल्पना सोनटक्के, कार्यशाळेचे मार्गदर्शक प्राध्यापक संजय गुरव, लायन्स क्लबचे अध्यक्ष प्राध्यापक वीरेंद्र शहा, सचिव उज्ज्वला उमरकर, कोषाध्यक्ष नरेश चोपडा, प्रोजेक्ट इन्चार्ज सूरज अग्रवाल, कविता अग्रवाल, दिव्या अग्रवाल, डिंपल शाह, झोनचे अध्यक्ष अजय अग्रवाल, मोनल अग्रवाल, कुणाल सोनी आणि पियुष अग्रवाल हे प्रमुख उपस्थितीमध्ये होते। कार्यक्रमाचे संचालन संजय उमरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन दिव्या अग्रवाल हिने केले। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।